नमस्कार. बोलबिडूच्या या राजकारणावरील एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका काल दुपारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. या निवडणुका अशासाठी महत्त्वाच्या आहेत की याचे निकाल मेमध्ये लागणार आहेत आणि त्याच वेळी नरेंद्र मोदी सरकारच्या या तिसऱ्या टर्मची 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. एका अर्थाने ही नरेंद्र मोदींची लोकप्रियता किंवा भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आणि विरोधी पक्ष म्हणजे इंडिया ब्लॉक यांची लोकप्रियता याची एक परीक्षा आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे NDA आणि राहुल गांधींचं इंडिया ब्लॉक यातली स्पर्धा आपल्याला काही राज्यांमध्ये दिसणार आहे आणि काही ठिकाणी इंडिया ब्लॉकमधल्याच पक्षांची एकमेकांशी असलेली स्पर्धा दिसणार आहे. तर या निवडणुकांकडे आपण एक ब्रॉडली नजर टाकू. एक अर्थ काढायचा तर असा दिसतोय की भारतीय जनता पक्ष गेले काही दिवस जे स्ट्रॉंग हिंदुत्व मांडताय, तीव्र हिंदुत्व असं ज्याला म्हणता येईल, त्याची परीक्षा ही मुख्यतः आसाम आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांमध्ये होणार आहे. तेथील निवडणूक ही ध्रुवीकरणाच्या भोवती फिरणार, म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम या ध्रुवीकरणाभोवती फिरणार असं साधारण चित्र आजचं आहे. आणि जर का दक्षिणेतल्या राज्यांकडे आपण गेलो म्हणजे तामिळनाडू आणि केरळ याच्यात गेलो तर तामिळनाडूमध्ये ही मुख्यतः 2 संस्कृतींमधली लढत होणार आहे. म्हणजे एक सनातन संस्कृती जी NDA भारतीय जनता पक्ष पुढे मांडताय आणि दुसरी द्रविडियन संस्कृती. केरळमध्ये 2 आयडिओलॉजीजमधला संघर्ष आहे. एक म्हणजे डाव्या पक्षांची आयडिओलॉजी आणि काँग्रेसने पुढे केलेली त्यांची पहिल्यापासूनची काँग्रेसची आयडिओलॉजी. याच्यात गंमत अशी आहे की केरळ हे एकमेव राज्य आता डाव्यांच्या हातात उरलेलं आहे. पश्चिम बंगालमधनं ममता बॅनर्जीने आधी त्यांचा पराभव केला आणि गेल्या निवडणुकीत तर त्यांना एकही जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे केरळमधलं आपलं राज्य टिकवणं, जे 2 निवडणुकीत त्यांनी टिकवलं आहे, ते पुन्हा रिटेन करणं, तिथली सत्ता हे डाव्यांसाठी आवश्यक आहे. काँग्रेससाठी आवश्यक आहे की आसाम जिंकणं आणि पश्चिम बंगालमध्ये जे आपण शून्यावर आहोत तिथे काहीतरी आपला प्रेझेन्स दाखवणं हे काँग्रेससाठी आवश्यक आहे आणि केरळमध्ये विजय मिळवणं. कारण केरळ हे गेल्या 2-3 वर्षात राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या कार्याचं एक केंद्र बनवलेलं आहे. राहुल गांधी तिथनं आधी निवडून आले, मग त्यांनी उत्तर प्रदेशातली आपली सीट कायम ठेवली आणि प्रियांका गांधीला तिथे पाठवलं. त्यामुळे त्या दोघांचं व्यक्तिमत्व हे आता केरळमधल्या काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराशी केंद्रित झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला डाव्यांकडे जी त्यांची पहिल्यापासूनची संघटनात्मक शक्ती आहे आणि P. विजयन यांच्यासारखे त्यांचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यात ती लढत होणार आहे. आपण एक राज्याचा एक ब्रॉडली इथे आढावा घेऊ. आसामपासून सुरुवात केली तर आसाममध्ये भारतीय जनता पक्षासमोरचं मुख्य आव्हान हे हिंदू मतं 52-50% वर आपल्याकडे खेचून घेणं हे आहे. कारण आसाम, पश्चिम बंगाल आणि ही 2 राज्य आपण जर का पाहिली तर तिथे मुस्लिम मतदारांची संख्या ही आसाममध्ये 34% आणि पश्चिम बंगालमध्ये 27% आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. पण त्याच्यात आसाममध्ये असं झालेलं आहे की काही 2 वर्षापूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या थोडा आधी तिथे डिलिमिटेशन झालं, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघ जे होते ते स्प्लिट झाले. सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या मतदारसंघांवर एक गठ्ठा मतं देऊन मुस्लिम आपला डॉमिनन्स ठेवत होते, आपलं वर्चस्व ठेवत होते, ते आता भारतीय जनता पक्षाने कमी केलेलं आहे. त्यांना त्यांचे म्हणजे मुस्लिम बहुल किंवा मुस्लिम प्रभावशाली, मुस्लिमांचा प्रभाव असणारे अशा मतदारसंघांची संख्या 40 वरनं 26 वर आलेली आहे. हे लोकसभा निवडणुकीच्या आधी झालं आणि त्याचा काही फायदाही त्यांना मिळाला. अर्थात डिलिमिटेशनची प्रक्रिया ही कायम चालू असते, त्याच्यात इल्लिगल काही नाही. प्रत्येक राज्यात हे चालूच असतं आणि आता तर लोकसभेच्या बाबत मोठ्या प्रमाणात ते पुढील काही वर्षात होणार आहे. पण याचा एक फायदा होणार आहे. यामुळे यांना म्हणजे हेमंत बिश्व शर्मा यांना एक थोडासा ॲडव्हान्टेज मिळाला आहे. तरीसुद्धा तिथे त्यांना 50% पर्यंत जर का हिंदू मतांचं ध्रुवीकरण करता आलं तर आसाममधला त्यांचा विजय निश्चित आहे, भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे.
आत्ताचे रिपोर्ट्स असे दाखवतात की हेमंत विश्व शर्मा हे कम्फर्टेबल मेजॉरिटी मिळवू शकतात. मागच्या वेळी त्यांना 65 जागा भारतीय जनता पक्षाला होत्या, त्या कदाचित 100पर्यंत जाऊ शकतात. याचं कारण त्यांनी मुस्लिम मतांमध्ये सुद्धा काही प्रमाणात फूट पाडली आहे. बंगाली मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम, मियाँ मुस्लिम यांना असं त्यांनी एक बांगलादेशी मुस्लिमांना नाव दिलं आहे आणि त्यांच्या प्रचाराचा सगळा रोख हा या ध्रुवीकरणावर आहे. त्याला पूरक अशा खूप कल्याणकारी योजना त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत. अनेकांना माहिती नसेल, पण महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना आली, अशा पद्धतीच्या योजनाचे पहिले पुरस्कर्ते हे हेमंत विश्व शर्मा होते. त्यांनी ती आसाममध्ये लागू केलेली होती आधी वर्ष दीड वर्षापूर्वी, नंतर ती मध्य प्रदेशात लागू झाली, नंतर ती महाराष्ट्रात आली. तर या पद्धतीच्या कल्याणकारी योजना शिवाय इन्फ्रास्ट्रक्चरवर केलेला प्रचंड भर जे आपण आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करताना बघतो, म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री एक विशिष्ट पद्धतीने काम करतात आणि त्यांच्यात सारखेपणा आहे, तो लक्षात यावा म्हणून मी हे सांगतोय. तर इन्फ्रास्ट्रक्चरमधला भर, कल्याणकारी योजना, महिला केंद्रित योजना, अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने आहेत आणि त्यांनी त्याला तीव्र हिंदुत्वाची आणखी जोड दिलेली आहे. याशिवाय तरुण गोगोई हे जे काँग्रेसचे आत्ताचे तिथले प्रमुख नेते आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी राहुल गांधींनी टाकलेली आहे, त्यांना त्यांनी गेली काही दिवस खूप टार्गेट केलेलं आहे. तिथे प्रियांका गांधी सक्रिय झालेले आहेत, म्हणजे त्या निवडून आल्या आहेत केरळमधनं, पण जास्त सक्रिय त्या आता आसाममध्ये आहेत. उमेदवार निवडीपासनं अनेक गोष्टीत त्या लक्ष घालत आहेत. त्यामुळे एक पद्धतीने तरुण गोगोई, राहुल गांधी, प्रियांका गांधी विरुद्ध हेमंत विश्व शर्मा आणि ऑफकोर्स मोदी आणि शहा, अशी आसाममधली निवडणूक आहे. सर्वात इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे ती पश्चिम बंगाल, कारण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही सलग चौथ्यांदा आता मतदारांचा कौल मागणार आहे आणि त्यांची पकड राज्यावरची अजून तरी फारशी काही कमी झालेली दिसत नाही. पण कुठे कुठे छेद मिळतोय किंवा चिऱ्यानं जरा कुठे कुठे भेग पडायला लागली, अशी गेल्या काही दिवसातल्या घटना दाखवतात. एक तर ममता बॅनर्जींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या म्हणजे अतिशय फकिरी वृत्तीच्या आहेत, त्या साध्या राहतात, अतिशय ॲग्रेसिव्ह आहेत आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदींप्रमाणे त्यांना ऑप्टिक्स फार चांगलं जमतं. म्हणजे नाट्यमयता राजकारणात कशी आणायची, छोट्या छोट्या गोष्टीत, मग सुप्रीम कोर्टात कोट घालून उभं राहणं असेल किंवा SIRच्या विरुद्ध धरणं असेल, धरणं हे तर त्यांना फारच आवडतं. रस्त्यावर यायला एका पायावर तयार असणाऱ्या मुख्यमंत्री या देशात कोण झाले असतील तर त्या ममता बॅनर्जी म्हणता येईल आणि त्यामुळे त्यांचा एक कनेक्ट खूप मोठा आहे. महिला मतदार हा त्यांचा सर्वात मोठा ताकदीचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि दुसरं म्हणजे मुस्लिम मतदार, म्हणजे अल्पसंख्याक मतदार. त्यामुळे महिला मतदार, अल्पसंख्याक मतदार आणि त्याशिवाय त्यांच्या अनेक योजना आणि त्यात हळूहळू उतरत असलेलं हिंदुत्व. म्हणजे परवाच काल इलेक्शन कमिशनने निवडणुका जाहीर केल्या, त्याच्या काही तास आधी बंगालमधल्या पुरोहितांसाठी त्यांनी सरकारतर्फे पगार मिळेल अशी व्यवस्था केली. बंगालमध्ये आजपर्यंत असं झालेलं नव्हतं. इथे भारतीय जनता पक्षाला प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष गेली अनेक वर्ष बंगालमधली सत्ता मिळवायला बघतोय. याचं कारण असं, श्यामाप्रसाद मुखर्जी जे भारतीय जनता पक्षाचे अध्वर्यू किंवा ज्यांनी भारतीय जनसंघ स्थापन केला ते बंगालमधले होते. विवेकानंद बंगालमधले, स्वामी विवेकानंद बंगालमधले आहेत. पण त्यामुळे तिथल्या हिंदुत्वाशी स्वतःचं हिंदुत्व जोडण्याची धडपड भारतीय जनता पक्ष गेले अनेक वर्ष करतोय, पण त्याला तितकंसं यश आलेलं नाही. कारण बंगालमधलं हिंदुत्व हे वेगळ्या संस्कृतीचं हिंदुत्व आहे. ते रवींद्रनाथ टागोरांचं आहे, ते बंकिमचंद्रांचं आहे, ते रामकृष्ण परमहंसांचं आहे. त्याची छटा वेगळी आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. बंगालला खूप मोठी परंपरा आहे पुरोगामित्वाची, हिंदुत्वाची, अनेक क्रांतिकारकांची. त्यामुळे बंगालची एक स्वतःची अस्मिता आहे. ती त्या अस्मितेला रिप्रेझेंट करेल, त्याचं प्रतिनिधित्व करेल असा चेहरा अद्याप भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये मिळालेला नाही. ममता बॅनर्जी तो चेहरा वेगळ्या पद्धतीने आहेत. त्या जरी हिंदुत्ववादी दिसत नसल्या तरी त्या बंगाली अस्मितेच्या खूप जवळच्या आहेत आणि त्यामुळे बंगालमधला भद्रलोक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अन्य ठिकाणचं ताकद ही मध्यम वर्ग असतो. बंगालमधला मध्यम वर्ग मात्र अजून भारतीय जनता पक्षाकडे वळलेला नाही. हा त्यांचा फार मोठा लॅक्युना आहे त्यांच्या एकूण तिथल्या अस्तित्वात. तरीसुद्धा मागच्या वेळी त्यांनी 77पर्यंत जागा मिळवल्या शून्यापासून सुरुवात करून आणि यावेळी 100च्या वर जर का भारतीय जनता पक्ष तिथे गेला आणि ममता बॅनर्जींनी जरी सत्ता राखली
तरीसुद्धा ते एक फार महत्त्वाची अचिव्हमेंट भारतीय जनता पक्षासाठी ठरेल. आता आपण तामिळनाडूकडे येऊ. तामिळनाडूमध्ये वेगळा सांस्कृतिक संघर्ष आहे. भारतीय जनता पक्ष तिथल्या सनातन धर्माचा प्रतिनिधित्व करण्याची आकांक्षा धरतो. मात्र तिथे द्रविड आयडेंटिटी, पुन्हा बंगालसारखंच आहे, तिथली द्रविड आयडेंटिटी ही फार महत्त्वाची आहे. आणि DMK त्याचा फार मोठ्या प्रमाणात पुरस्कार करतं. ते निरेश्वरवादी आहेत, परंतु ते अँटी हिंदू असे स्वतःला दाखवत नाहीत. हिंदू विरोधी आहेत असं दिसत नाही. देवस्थानांवर ते कधी सत्ता गाजवत नाहीत. हिंदुत्वाची एक परंपरा चालू ठेवतात. पण आमची संस्कृती वेगळी आहे हे करुणानिधींपासनं चालू आहे. आपण एखादा एपिसोड त्याच्यावरही करू की तामिळनाडूमधलं सनातन हिंदुत्व आणि तामिळ संस्कृती किंवा तामिळमधली द्रविड संस्कृती याच्यातला संघर्ष काय. पण राजकीय विचार केला तर DMK जे मुख्यमंत्री स्टॅलिन त्याचे नेते आहेत ती अत्यंत स्ट्रॉंग पार्टी आहे. मुळात म्हणजे त्यांची संघटना जबरदस्त आहे. म्हणून SIRच्या बाबत तामिळनाडूतनं काही तक्रारी आल्या नाहीत, कारण त्यांच्या संघटना इतकी मजबूत आहे आणि गाव पातळीवर अगदी बूथ पातळीवर इतके कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत की त्यांना त्याबाबत मतांची चोरी होईल, मतं पळवली जातील असा कांगावा करायची त्यांना कधीही गरज पडली नाही, पुढेही पडणार नाही. प्रश्न असा आहे की आता त्यांच्या विरुद्धातही थोडीफार अँटी इन्कम्बन्सी आहे. आणि पण ॲडव्हान्टेज असा आहे की त्यांचे विरोधक जे म्हणजे अण्णा DMK जे जयललिता ज्याचं नेतृत्व एकेकाळी करत होती ते दुर्बळ आहेत आणि विरोधी पक्ष हा विस्कळीत आहे. म्हणजे DMKच्या विरोधात असणारे पक्ष विस्कळीत आहे. तिथे एक नवा फॅक्टर खूप इंटरेस्टिंग आला आहे, तो म्हणजे विजय नावाचा अभिनेत्याचा. त्याचे TVK पार्टी जी आहे त्याच्या मागे तरुण प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि मायनॉरिटी पण त्याच्याबरोबर आहे. भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतोय की ते विजय त्यांची TVK पार्टी ही आपल्याबरोबर यावी. त्यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टरशिप पण ऑफर केली आहे असं म्हटलं जातं, ज्याचा अण्णा DMKने विरोध केला आहे. अण्णा DMKला विजयन आपल्याबरोबर नको आहे, भाजपला ते हवं आहे. कारण अशी जर का आपण मोठ बांधली तर आपल्याला द्रविडांना किंवा DMKला चॅलेंज करता येऊ शकतो, आव्हान देता येऊ शकतं असं भारतीय जनता पक्षाला वाटतं. स्वतःच्या जीवावर भारतीय जनता पक्ष तिथे फारशी काही कामगिरी करू शकत नाही. आता आपण केरळकडे येऊ. केरळमध्ये पुन्हा अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असा एक वेगळा संघर्ष आहे. तिथे ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची एकत्रित मतसंख्या ही 45% वर आहे. आणि यातील मतं, कोणती मतं भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घेतो आणि ती कोणाची खातो, म्हणजे कोणाची आपल्याकडे खेचून घेतो, डाव्या पक्षांची घेतो का काँग्रेसची घेतो, त्यातली थोडक्यात म्हणजे केरळमधली हिंदू मतं ही डावे पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कशी विभागली जातात यावर तिथल्या निवडणुकीचं रिझल्ट अवलंबून आहेत. मुख्यतः तिथे डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच लढत होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जरी आत्ताच्या महापालिकेत तिरुवनंतपुरमच्या महापालिका जिंकली असली तरी त्याचा फार मोठा प्रभाव सगळीकडे आहे असं नाही. गमतीचा भाग म्हणजे केरळ हे असं राज्य आहे की जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक वर्ष काम करत आहे. अनेक म्हणजे कित्येक वर्ष, गेली काही दशकं तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतोय. परंतु केरळ अद्याप भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेलं नाही आणि तिथे या निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष फार मोठा प्रभाव टाकील असं दिसत नाही. पुडुचेरीबद्दल फार बोलण्यात म्हणजे एवढं ते अत्यंत महत्त्वाचं राज्य आत्ताच्या घडीला देशाच्या राजकारणावर परिणाम करणारं नाही आहे. परंतु ही 4 राज्य म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ याच्यावर पुढच्या वर्षभरातलं भारताचं राजकारण अवलंबून राहणार आहे. ह्या 4 राज्यांचे निकाल त्या राजकारणावर प्रभाव पाडणार आहे. कारण जर का याच्यात इंडिया ब्लॉकने चांगलं काम केलं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत इंडिया ब्लॉक हा भारतीय जनता पक्षाला जेरीस आणण्यासाठी अखिलेश यादवबरोबर फार मोठा प्रयत्न करेल. जर का भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केली तर पुढच्या निवडणुकीत त्यांना उत्साह त्यांचा वाढेल आणि जो एक विजयाचा ट्रेंड त्यांनी लोकसभा निवडणुकीत फटका खाल्ल्यानंतर चालू ठेवला, हरियाणामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये, त्या पद्धतीनेच भारतीय जनता पक्ष पुढे जातोय असं दिसेल. अशा पद्धतीचं राजकीय चित्र आपल्याला या निवडणुकीतनं पुढे येणार आहे. याच्या तपशिलात आपण पुढच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये जाऊ. आज इतकंच. धन्यवाद.